नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या शिरसगाव येथील जगदंबेची यात्रा उत्साहात साजरी झाली। या यात्रेचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे जंगी कुस्त्यांच्या आखाड्यातील चितपट अशा चुरशीच्या लढती। शिरसगाव येथील जगदंबा देवीचे स्थान अतिशय पुरातन असून जागृत देवस्थान असल्याबाबत परिसरात भाविकांची श्रद्धा असल्यामुळे नवरात्र उत्सव त्याचबरोबर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। या निमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यावर्षी यात्रेत बैलगाडा शर्यत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या आखाड्यात बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातील नामवंत महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभाग घेत आपले डावपेच सादर केले। कुस्त्यांतील प्रत्येक लढत ही ढोल ताशांचा गजर, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात पार पडली। अनेक चित्तथरारक लढतींनी उपस्थितांची मने जिंकली। या लढतीत शेवटच्या निर्णायक कुस्ती विजेत्यास आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते 51,000 रुपयांची रोख पारितोषिक देण्यात आले। ग्रामस्थांच्या सहकार्याने हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तू नाना पोटे, विलास लंगे, नितीन देशमुख, राजेंद्र पोटे यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। विठ्ठलरावजी लंगे साहेब यांचं हे गाव आहे, ही मातृभूमी आहे आणि याच गावचा आज गावामध्ये यात्रे उत्सवाच्या निमित्त बैलगाडा शर्यत सुरू आहे। गेल्या 2 तासापासून एक सर्वसामान्य आमदार म्हणून जे असते ते याच पद्धतीने 2 तासापासून या मैदानात बसून आहेत आणि या बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत आहे। भाऊ, काय सांगतात की आपल्या गावची आज यात्रा उत्सव आहे? नक्कीच आज माझं मातृभूमी असलेलं शिरसगाव आणि आमच्या गावाचा आणि या परिसराचा असलेलं श्रद्धास्थान हा जगदंबा देवी मातेची यात्रा काल थाटामाटात पार पडली आणि आज आमच्या शेतकरी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेलं शेमीगोंडा शर्यत दरवर्षीप्रमाणे शिरसगावातील आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी, यात्रा कमिटीने या ठिकाणी भरवलेली आहे। खरं तर आपण बघतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोर्टानं परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा आमचे तरुण शेतकरी या शेमीगोंडा शर्यतीमध्ये उतरलेले आहेत। खरं तर आपल्या लेकरापेक्षा जास्त जीव जनावरांना आमचे शेतकरी बांधव त्या ठिकाणी लावतात आणि हा शौक, याच्यात काय फार काही मिळत नाही, परंतु एक आवड आहे। आमची जुनी परंपरा शेतकऱ्यांची असलेला हा शेमीगोंडा शिरसगावमध्ये पार पडत आहे। मला देखील अभिमान वाटतो की आता समोर अनेक या ठिकाणी जुने शेमीगोंडा शर्यतीचे मालक आहेत, चालक आहेत। त्यांनी सांगितलं की भाऊ, जवळजवळ 15-20 वर्षापासून मला शेमीगोंड्याची आवड असल्यामुळं मी ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी शेमीगोंड्यात भाग घेण्यासाठी जातो, बघण्यासाठी जातो आणि या परिसरात आमच्या गिडेगावकरांनी शेमीगोंड्यामध्ये फार मोठं नाव कमावलेलं आहे। ती मंडळी देखील या ठिकाणी सहभागी आहे आणि म्हणून एक आनंदाचं वातावरण, त्याच्यामध्ये आमचे सर्व तरुण शेतकरी या शेमीगोंड्यात भाग घेतात। मी सर्वांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो। काल भव्यदिव्य छबिना त्या ठिकाणी पार पडला। जगदंबा मातेची पालखी आमच्या रात्रभर आपल्या गावामध्ये त्याची मिरवणूक झाली आणि या ठिकाणी आज हा शेमीगोंड्याचा कार्यक्रम पार पडतोय। उद्या त्या ठिकाणी 4 वाजता भव्य कुस्तीचा कार्यक्रम शिरसगावमध्ये पार पडणार आहे आणि तरुणांच्या आग्रह खातर परवा 15 तारखेला त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी गावकऱ्यांनी आयोजन केलेलं आहे आणि म्हणून अतिशय उत्साहामध्ये सर्व गावकरी एकत्रित येऊन अगदी आनंदानं या यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होतात। मी आमच्या शेमीगोंडा शर्यतीच्या आमचे बबन दादाचं पूर्ण जिल्ह्यात नाव आहे की खूप तळमळीनं ते प्रत्येक ठिकाणी जाऊन शेमीगोंडा भरवतात आणि एक चांगला कार्यक्रम करतात आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिरसगावकर कुठंही मागं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी आलेल्या सर्व तालुक्यातून, जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून काही संभाजीनगरची मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहे। गावकऱ्यांच्या वतीनं, तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। भाऊ, अनेक दिवसानंतर आमदारकी तुमच्या गावात आली आणि त्यानंतर पहिल्यांदा हा यात्रा उत्सव होतो। गावातील असतील, परिसरातील जे नागरिक आहे यांच्यात अति उत्साह दिसून येतोय।
निश्चित अनेक वर्षांचं जी प्रतीक्षा जनतेची होती, गोरगरीब माणसाची होती, ती 2024ला या नेवासा तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आमदार म्हणून निवडून देऊन ही इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि निश्चितपणानं आमची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे की आपण एक शेतकरी कुटुंबातले कार्यकर्ते आहोत. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला भविष्यात घ्यायची. आणि शिरसगावकर तर निश्चितपणानं सुखावलेले आहे. तब्बल 40 वर्षानंतर आमचे वडील स्वर्गीय वकीलराव लंगे पाटील 72 ते 80 आमदार होते आणि त्यांच्यानंतर जवळजवळ 40-42 वर्षानं या गावाला आमदारकीची संधी मिळाली. जगदंबा मातेची कृपा निश्चितपणानं आमच्या सर्वांवरती आहे आणि म्हणून एक वेगळा उल्हास उत्साह आहे. आणि मी तर शेतकऱ्यातला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं मला आमदार होतो आणि नसलो तरी त्या पद्धतीचं काम माझं चालू राहणार आहे भविष्य काळामध्ये.